जय श्री कृष्ण. सुप्रभात. आज 21 एप्रिल 2026. लर्नगीता.com वर लेवल 2चा आनंदोत्सव सादर करते माझी स्वरचित कविता. स्वागत तुम्हा सर्वांचे करीते मी आज या पवित्र क्षणी. गीतेचे ज्ञान उजळत राहो आपल्या अंतःकरणी. 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, जीवनाचा संदेश. गीता सांगते आपल्याला जाणून घ्या विशेष. सत्व देई शांती ज्ञानाचा प्रकाश, मन होई निर्मळ दूर होई त्रास. रज देई चंचलता इच्छांची लाट, कर्मात गुंतवून ठेवते वाढवी अहंकाराची वाट. तम देई आळस अज्ञानाचा अंधार, जीवनात आणतो दुःख करतो विचार बेकार. म्हणून सत्व धरावे हेच गीतेचे ज्ञान, शुद्ध विचार स्वच्छ मन हेच खरे धन. रजामधले कर्म ठेवावे पण नको अभिमान, फलाची अपेक्षा न ठेवता करावे सत्कर्म महान. तमाला दूर सारून जागवू अंतरी प्रकाश, प्रेम दया क्षमा यांचाच ठेवू ध्यास. 3 गुणांच्या पलीकडे जाणे हाच खरा योग, तेथेच मिळतो आत्म्याला शांततेचा संयोग. गुणत्रय विभाग योग, जीवनाचा संदेश आचरणात आणला तर होईल जीवन विशेष. आज या मंचावर कृतज्ञतेने मी नतमस्तक. गुरुजन आणि आयोजकांना मनापासून नम्र वंदन. तुमच्या मार्गदर्शनाने सुरू झाला हा प्रवास सुंदर. ज्ञानदीप पेटविला केले आमचे जीवन उज्ज्वल. धन्यवाद देऊन संपवते माझे हे सादरीकरण. गीतेचा प्रकाश ठरो जीवनाचे मार्गदर्शन. धन्यवाद. कशी वाटली तुम्हाला माझी ही कविता? तुमचे प्रतिसाद मला नक्की कळवा. धन्यवाद.